चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। खाजगी झिरो तलाठी प्रकरणावर प्रशासनाचा कडक इशारा। तक्रारीनंतर तहसीलदार ॲक्शन मोडमध्ये। सांगली जिल्ह्यात महसूल विभागातील कामकाजात खाजगी व्यक्तींचा वाढता हस्तक्षेप गंभीर ठरत असून या प्रकारांवर प्रशासनानं अखेर कडक भूमिका घेतली आहे। जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 17 मार्च 2026 व 2 एप्रिल 2026 रोजी झालेल्या आढावा बैठकीत या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली होती। जत तालुक्यातील काही मंडळ अधिकारी कार्यालय व ग्राम महसूल अधिकारी कार्यालयांमध्ये झिरो तलाठी म्हणून खाजगी व्यक्तींची अनधिकृत नियुक्ती झाल्याचं समोर आलं आहे। या व्यक्तींमार्फत महसुली कामकाज चालवले जात असल्यामुळे शेतकरी व नागरिकांची अडवणूक, आर्थिक तडजोडीस भाग पाडणे तसेच चुकीच्या नोंदी करून देणे, त्रास देणे असा प्रकार वाढल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाकडे मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्यात। विशेष म्हणजे यापूर्वी संबंधित कार्यालयांकडून खाजगी व्यक्ती काम करत नसल्याचंही लेखी प्रमाणपत्र देण्यात आलं होतं। मात्र प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच असल्याचे उघड झाल्यानं प्रशासनानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। या प्रकारांमुळे महसूल प्रशासनाची प्रतिमा जनमानसात मलिन होत असून नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढीस लागली आहे। या पार्श्वभूमीवर सर्व मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले की त्यांच्या कार्यक्षेत्रात खाजगी व्यक्तींकडून महसुली कामकाज होत असल्याचं आढळल्यास संबंधित अधिकाऱ्याला थेट जबाबदार धरलं जाईल। तसेच अधिकाऱ्यांच्या डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्राचा गैरवापर करून ते इतरांकडे देण्यात आल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे। दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशाराही प्रशासनानं दिलाय। दरम्यान 2 दिवसांपूर्वी जिल्हा परिषद सदस्य सुनील पवार यांनी महसूल विभागातील गैरप्रकारांविषयी थेट कर्मचाऱ्यांच्या तक्रारी तहसीलदारांकडे केल्या होत्या। या तक्रारींची गंभीर दखल घेत प्रवीण धानोरकर यांनी तातडीने ॲक्शन मोडमध्ये जात संबंधित प्रकरणावर कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर येते। त्यामुळे येत्या काळात महसूल विभागात मोठ्या प्रमाणात चौकशी व कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून अनधिकृत झिरो तलाठी प्रकरणातील दोषींवर गड्डांतर येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।